हॅलो, स्वानंदीची आई. हा, म्हणजे मी समरशी बोलले, तुम्हाला पैसे हवेत म्हणून. पण काय म्हणाले, देतायत ना? मी ना खरं सांगायचं तर मी खूप रिक्वेस्ट केली हो त्याला, पण तो पैसे द्यायला तयारच होत नाहीये. का? मी परत करणार आहे, सांगितलं नाही तुम्ही त्यांना? हो, मी सगळं सांगितलं. मी खूप खूप सांगितलं ना, मी खूप रिक्वेस्ट केली, त्याला विनवण्या केल्या, पण नाही हो. आणि परत काय माहितीये, सारखं सारखं विचारू नाही ना शकत मी. एकदा का त्याचा पारा चढला ना की म्हणजे काही विचारू नका. वस्तूंची फेकाफेक आणि काय वाटेल ते बोलतो, अगदी सहन होत नाही हो. म्हणजे काय झालं, घरं पडतात एवढं काही बोलतो तो. सॉरी, मी नाही करू शकले तुमचं काम. आम्ही नाही देऊ शकतो तुम्हाला पैसे. ठीक आहे, हरकत नाही, ठेवते फोन. हा, व्हॉट्सअप. ही माणसं म्हणजे ना, नाव मोठं आणि लक्षण छोटे आहे. सॉरी. बोला, तुम्ही बोला. काल जे काही झालं त्यासाठी जाऊ दे आता तो विषय. तुम्ही का सॉरी म्हणाला? आजीसाठी. लहानपण असतं, हट्टी आहे ती, उगाच तुम्हाला त्रास. नाही अहो, त्रास कसला. मी माझ्या घरी लाडू बनवतच होते ना, मग तुमच्या घरच्यासाठी पण बनवले. कसले लाडू? बेसनाचे. हा, ओके, अच्छा. हे घ्या. तुम्ही पण खाऊन बघा. नाही, मी खात नाही लाडू. बिडू खातच नाही मी. अहो, घरी बनवले. नाही हो, मी खातच नाही असं कुठेही बाहेरचं. बरं, माझा एक मिठाईवाला ठरलाय, मी फक्त त्याच्याकडचीच मिठाई खातो. हरकत नाही. नाही खातच नाही पण ना. ठीक आहे, आजीला द्या आणि त्यांना सांगा की मला कळवा फोन करून कसे वाटले लाडू. ओके ओके ओके, ठीक आहे. तुमचा फोन बाहेर काढा, अनलॉक करा आणि त्यातला माझा नंबर आत्ताच्या आत्ता डिलीट करा माझ्या समोर. मला जर काही केलं तर मेजर राडा होईल, तुम्हाला चांगलंच माहिती. आणि पैसे मिळणार नाही ती वेगळी गोष्ट. त्यामुळे नंबर डिलीट करा, पैसे घ्या आणि निघा. निघा. बाबा, माझा असा विचार होता की ते द्या ना, उद्या आपण दागिन्यांच्या खरेदीसाठी जाणारच आहोत, तर आपण अधिराचं मंगळसूत्र सुद्धा करून टाकूया. हो चालेल ना. काहीतरीच काय बोलतात हे लोक. जिथून ज्या दुकानातून करतायत ना दागिने, त्या दुकानातून आपण अजिबात करायचे नाही. परवडणार आहे का आपल्याला ते? नको नको, आपण आपल्या नेहमीच्या सोनाराकडनं घ्यायचं. घासगीस पण करता येते आणि मेकिंग चार्ज पण कमी लागतात, कळलं? आणि काय सगळेच दागिने 23 कॅरेटची घ्यायची काही गरज नाही, कळलं ना? त्यांच्यासारखे डिझायनर दागिने झेपणार आहेत आपल्याला. आई, अगं मंगळसूत्र घेताना आपल्याला अधिराला काय आवडणार आहे हे लक्षात घ्यायला हवं ना. तिला रोज घालायचा आहे तो दागिना, असं तिच्या पसंतीचाच असायला हवा. तिच्या पसंतीचं काय?
तिला हिऱ्याचे दागिने आवडतील, झेपणार आहेत आपल्याला. ती एकदा तरी हिऱ्याबद्दल काही बोलली आहे का? अंडरस्टँडिंग मुलगी आहे ती. रोहनवर प्रेम आहे तिचं आणि तिला माहिती आहे आपली परिस्थिती. सोन्याचं छान तिला आवडेल असं नाजूक मस्त मंगळसूत्र घेऊया. आणि तू नको काळजी करूस, मी घेईन ते. कुठून घेणार, कसं? चोरी करायला जाणार आहेस? बरी आहेस ना तू? अगं आम्ही एक बेसिक काहीतरी कमावतो. एक मंगळसूत्र अफोर्ड करू शकतो घरी येणाऱ्या मुलीसाठी. तुला काय बाई, तू नुसतं राजवाड्यांचं नाव घेतलंस तरी तुला सगळंच मिळेल. मी असं काहीच करणार नाहीये. मी माझ्या सेव्हिंग मधनं घेणार आहे. नाही हा नंदू, अजिबात नाही. तू तुझं सेव्हिंग वापरायचं नाही. ते सगळे पैसे तू स्वतःसाठी ठेव. वरचे पैसे मी देतो ना. नाही, एक मिनिट. मुळात तुम्हा दोघांनाही पैसे खर्च करायची काही गरज नाहीये. हे बघा, मीही कमवतो. माझ्या बायकोसाठी मी दागिना घेऊच शकतो. आणि ताई, तू ऑलरेडी खूप खर्च केलायस, त्यामुळे आता मी खर्च करणार आहे. हे काय रे तुझं आणि माझं? घर आपलंय, माणसं आपली आहे. आपण काहीतरी आपल्या माणसांसाठी करणार आहोत ना. मग अधिराई आपलीच आहे. त्यामुळे पुरे आता हा विषय संपला इथे.